मागचे 53 दिवस माध्यमांमध्ये आणि सगळीकडे चर्चा होणार संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यातून मग वाल्मिक कराडचं कनेक्शन आणि मग धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची होणारी मागणी, या सगळ्यानंतर आता श्री क्षेत्र भगवानगड जी आहे ती धनंजय मुंडेंची पाठराखण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. भगवानगडचे महंत श्री नामदेव शास्त्री सानप यांनी थेटपणे धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नेमकं काय घडलं, कारण काल धनंजय मुंडे हे 2-2.5 तास भगवानगडावर जे आहेत ते गेले होते. त्यांनी श्री नामदेव शास्त्री सानप यांच्यासोबत चर्चा देखील केली होती. 2.5 तास या दोघांमध्ये चर्चा झाली होती आणि या चर्चेनंतर आज श्री नामदेव शास्त्री सानप यांनी माध्यमांसमोर पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. या निमित्तानं नेमकं काय घडलंय, काय झालंय, या सगळ्याचा आढावा जो आहे तो आपण या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी विरोधक जे आहेत ते देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. सत्ता पक्षांकडूनही अगदी प्रकाश सोळंकेंपासून सगळे प्रमुख नेते जे आहेत ते धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही मागणी करताना प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत. विरोधी पक्षांकडून तर मग अगदी सुप्रिया सुळेंपासून सगळेच जण नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे असं म्हणतायत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज श्री नामदेव शास्त्री सानप यांनी दिलेली प्रतिक्रिया जी आहे ती महत्वाची असल्याचं पाहायला मिळत आहे. धर्म सत्तेला राजसत्तेची गरज आहे आणि खंडणी मागणाऱ्यांची मानसिकता जी आहे ती तपासली पाहिजे. यासोबतच धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत आणि त्यांच्या पाठीशी श्री भगवानगड जो आहे तो ठामपणे उभा आहे, अशी भूमिकाच श्री नामदेव शास्त्री सानप यांनी मांडल्याचं पाहायला मिळालंय. आपण आपल्या प्रेक्षकांना नामदेव शास्त्री सानप यांची जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया देखील ऐकूयात. श्री नामदेव शास्त्री सानप नेमकं काय म्हणालेत ते देखील आपण ऐकूयात आणि त्यानंतर पुढच्या चर्चेला जी आहे ती सुरुवात करूयात. ऐकूयात श्री नामदेव शास्त्री सानप नेमकं काय म्हणालेत. तो त्यांचा खाजगी विषय आहे. मी सामाजिक स्तरावर तुम्हाला बोलतोय. गुन्हेगार नाही आहे धनंजय, हे मी 100% सांगू शकतो. आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे. बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याच्या त्याचा विषय. ऐकलं, नामदेव शास्त्री सानप यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की श्री धनंजय मुंडे हे जे आहेत ते दोषी नाहीत, गुन्हेगार नाहीत. आणि धनंजय मुंडेंच्या बाबतीत जर आपण बोललो तर धनंजय मुंडेंच्या राजकीय जीवनाची सुरुवात किंवा अगदी गोपीनाथराव मुंडेंच्या सुद्धा प्रत्येक चांगल्या गोष्टींमध्ये श्री भगवानगड जो आहे तो प्रमुख असायचा. अगदी 2012 पर्यंत 2014 पर्यंत जर आपण पाहिलं तर दसरा मेळावा सुद्धा, जो दसरा मेळावा हा भगवान भक्ती गडावर होतो, तो दसरा मेळावा जो आहे तो भगवान गडावर होता आपल्याला पाहायला मिळायचा. तो असं सगळं मुंडे परिवाराच्या संपूर्ण राजकीय परिवारामध्ये जर आपण पाहिलं, मुंडे परिवाराच्या राजकीय जडणघडणीमध्ये श्री भगवानगडाचं मोठं प्रस्ताव किंवा मोठं जे आहे ते भगवानगडाला मानणारे हे सगळे जण असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. श्री क्षेत्र भगवान बाबा यांच्या निमित्तानं हे भगवानगड जे आहे ते आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या भगवानगडाचे महंत श्री नामदेव शास्त्री सानप यांनी स्पष्टपणे घेतलेली ही जी सगळी भूमिका आहे, या सगळ्या नंतर जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्या पाठीशी श्री भगवानगड जो आहे तो ठामपणे उभा आहे आणि धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत असंच या ठिकाणी भगवान गडाचे महंत श्री नामदेव शास्त्री सानप जे आहेत ते म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. काल 2.5 तास म्हणजे खरं तर काल बीड डीपीडीसीची बैठक होती. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त नियोजन तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बीड डीपीडीसीची, बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक जी आहे ती पार पडली. डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी ज्याला म्हटलं जातं डीपीडीसी, त्याला अंतर्गत बैठक जी आहे ती बैठक पार पडली. आणि या बैठकीनंतर धनंजय मुंडेंनी थेट गाठलं ते भगवानगड. या भगवानगडावर धनंजय मुंडेंनी जी आहे ती भगवानगडाचे महंत श्री नामदेव शास्त्री सानप यांची भेट घेतली आणि त्यानंतर आज नामदेव शास्त्री सानप यांनी
महत्वपूर्ण दिलेली प्रतिक्रिया जर आपण पाहिली तर या प्रतिक्रियेमध्ये नामदेव शास्त्री सानप हे स्पष्टपणे म्हटले आहेत की धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत, आम्ही धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहोत. त्यामुळं आता जर आपण पाहिलं तर आणि या सगळ्याची दखल हे पक्षश्रेष्ठ देखील घेतील. खंडणीवर राहणारे धनंजय मुंडे नाहीत आणि खंडणी मागणाऱ्यांची मानसिकता देखील तपासली गेली पाहिजे असं देखील नामदेव शास्त्री सानप जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं. जाता जाता आपण पुन्हा एकदा ऐकूयात श्री नामदेव शास्त्री सानप नेमकं काय म्हणाले. तो त्यांचा खाजगी विषय आहे. मी सामाजिक स्तरावर तुम्हाला बोलतोय. गुन्हेगार नाही आहे धनंजय, हे मी 100% सांगू शकतो. आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे. बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याच्या त्याचा विषय. तर आपण पाहिलं तर नामदेव शास्त्री सानप आणि श्री भगवानगड जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंना भगवानगडाची नवसंजीवनी मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर आता अंजली दमानिया ज्या आहेत त्या देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. नामदेव शास्त्री सानप यांना भेटून आपण धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली कागदपत्र जी आहेत ती देखील दाखवू असं अंजली दमानिया म्हटल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या सगळ्या प्रकरणातले अपडेट आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.